अमेरिका इराणमधील युद्धविरामानंतर अवघ्या काही तासात पश्चिम आशियात पुन्हा रणकंदन सुरू झालं। इराणच्या ऑइल रिफायनरीवर मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट, यावेळी झालेल्या मोठ्या स्फोटानंतर इराणने यूएई आणि कुवेतवर क्षेपणास्त्र ड्रोन हल्ले केलेले आहेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। युद्धविरामानंतर इराणच्या ऑइल रिफायनरीवर मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। खरं तर 2 आठवड्यांची शस्त्रसंधी घोषित करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण पाहतोय युद्धविरामानंतर अवघ्या काही तासातच पश्चिम आशियात पुन्हा रणकंदन सुरू झालंय। नेमकं काय घडलं? नक्कीच हे सीजफायर आहे की नाही याच्यावर आता शंका निर्माण झालेली आहे। इराणची मेहर न्यूज एजन्सी आहे, तिने दावा केलाय की लावन रिफायनरीची आहे, इराणची तेल रिफायनरी आहे, आयर्लंडच्या इथे ती आहे आणि या सगळ्या विहिरीवरती हल्ला करण्यात आलेला आहे, मिसाईल टाकलेला आहे, एक्सपोर्ट झालेला आहे असा दावा करण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर यूएई असू दे किंवा कुवेत यांनी सुद्धा आरोप केलेला आहे की इराणकडून काही मिसाईल आमच्यावरती दागली जात आहेत आणि आमची जी सिस्टम आहे, रडार सिस्टम, ती इंटरसेप्ट करतायत, अनेक सातत्याने मिसाईल्स टाकले जात आहेत। त्यामुळे एक शंका निर्माण झाली की युद्धविरामानंतर इराणच्या ऑइल रिफायनरीवरती हल्ला झाल्यामुळे खरंच हे सीजफायर झालंय का, युद्ध थांबलंय का, याच्यावर पूर्णपणे शंका निर्माण झाल्या। नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। युद्धविरामानंतर इराणच्या ऑइल रिफायनरीवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतोय की नक्कीच सीजफायर झालेला आहे का? कारण काहीच तास उलटलेले आहेत सीजफायरची घोषणा करून ट्रम्प यांनी ही घोषणा केली होती आणि त्यानंतर लगेचच इराणवर हा हल्ला झालेला आहे।